येते ग, एवढं पुरण वाटायला लावलंयच मला ती. वंस सत्यजितरावांच्या घरी द्यायच्यात थोड्या, आणि थोड्या तात्यासाहेबांनी आयोजित केलेल्या होळीमध्ये नैवेद्य म्हणून द्यायचं. आता ते कुठनं करणार एवढ्या गडबडीमध्ये, म्हणून मीच म्हणला का मी देते म्हणून. आणि तात्यासाहेबांनी किती केले ना का आपल्यासाठी, आपल्या मंजूसाठी. आणि आपल्या मंजूला तर ते लेकच मानतात. मंजू, मंजू. काय ग? अगं ही काय, कुठं निघालीस? अगं कुठं म्हणजे ड्युटीवर. अगं असं काय करतेस? आपल्याला जायचं नाही का सत्यजितरावांकडे? होळीचं अवतान दिलं त्यांनी, तुला सुट्टी पे घ्यायला सांगितलेली. अगं मंजू असं काय करते आज? एवढ्या पिरमाने त्यांनी तुला आमंत्रण दिलंय, मग जायला न गवी. बघ तुझं आता होणार सासर आहे ती, तिथं तू नांदणार आहेस. अगं ती सुद्धा आपलीच माणसं आहे ती. अगं पण उद्या त्यांनी भेटला गायब करायचंय ना. आता समन्यांच्या चेहऱ्यावर जो काही रंग चढलाय की नाही, ते बघ आता कसा उतरतोय तो उद्या. ए म्हणजे हेकडं बघ, काय तर सांगते का नाही मी? हा, आता कुठं तुझ्यातला आणि त्यांच्यातला कटुपणा कमी झालाय, तर आता नातं घट्ट कर, म्हणजे आयुष्यभर सुखाने नांदशील. अगं आपलं सासर म्हणजे मंदिरच असतंय. कोण सांगतंय? स्वतःच मंदिर सोडून इथं आलीत लोक. त्याच मंदिरात आरती गायली असती तर किती बरं झालं असतं. झालं मंजू, अगं वंस बरोबर बोलतायत. सासरच्यांचा अवताराचा मान राखलंच पाहिजे. होय आई, पण मी मौर्य साहेब आणि जाधव साहेब कुणालाच काही सांगितलं नाही. आणि आज ऐनवेळी सुट्टी मागणं मला पटत नाही. एक काम करा, तुम्ही वा पुढं, मी ड्युटी संपले की लगेच येते. हा अगं म्हणजे असं काय करते? येईन म्हणजे तुझी सुट्टी कवा होणार, तू येणार कवा, आवरणार कवा, आणि पुन्हा जाणार कवा? सांग बरं, उशीर होणार का नाही? वंस बरोबर बोलतायत मंजू. तू तू सांग की काहीतरी. हा, काय सुट्टी? आई, आता लग्नात होतीलच ना सुट्ट्या, आणि एक जरी माणूस कामावर नसला तर काय हाल होतात मला माहितीये. शेवटी माझं काम आहे, सतत अशा सुट्ट्या घेणं बरं नाही वाटत. तुम्ही जा पुढं, मी ड्युटी संपली की लगेच येते. हा चला बाई. काय करावं ह्या पोरीला? मम्मी, मला पण आज कामावर जावं लागणार आहे. तिथं उशीर होऊ शकतो, पण जमलं तर मी नक्की येईन. दिदी थांब. दिदी तू एकटे बाहेर जाऊ नकोस. का ग? दिदी मला वाटतंय तुझ्या कुणीतरी मागावर आहे, कुणीतरी पाठलाग करते तुझा. काय बी काय सांगतेस ग? माझा पाठलाग कोण करणार आहे? असं का वाटलं तुला? दिदी काल एक माणूस आलेला आपल्या घरापाशी, चणी फुटाने विकणारा होता. नाही घ्यायचे म्हणलं तरी मागं लागलेला. त्याला कसं बस काय काय बोलून हाकललं मी इथलं. पण मला डाऊट आहे त्याच्यावर, खरंच कोणतरी तुझा पाठलाग करतोय. तू काळजी घ्या स्वतःची, आणि महत्वाचं म्हणजे अलर्ट राहा. जरा तरी काही शंका आली ना, तू लगेच फोन कर मला. आणि मला नाही, निदान सत्यदाजींना तरी कर, पण फोन कर कुणाला तरी. आमरे, अगं मला आणि सत्याला बी असं संशय आला होता, पण नेमकं कोण आहे तेच कळत नाही. जाऊ दे, तू काळजी नको करू, मी घेईन काळजी. हा ए भावड्या, 100 वेळा तुला सांगायला लागले, नीट बघ फुटू काय. आणि ह्या टायमाला काय घोळ घालू नगस, कळलं का? आणि ती गादल काढ चेहऱ्यावरचा, नाहीतर गोऱ्या पुरीच्या ऐवजी काळी पुरी उचला आणशील. ताईडे 100 वेळा फोटो दाखवून झालं तर तेच ना. गोरा रंग, काळे केस, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, का तेच ना. ए भावड्या, मागच्या टायमाला आठवतंय ना, सांगितली किला उचली किला.
समजा प्रकरण माझ्या अंगलट आलं होतं म्हणून म्हणते ह्या टायमाला काय गुळ घालू नगस, तिला बराबर उचला, कळलं का? तायडे अगं एकच गोष्ट किती वेळा तू गोळशील पाक्या पॉकी आणि हा यादव सगळे पट आहेत. ह्या वेळेस तिला उचलणार म्हणजे उचलणार. ए पाक्या सांग रे दायडीला तू काय काय केलंय ते. भाई तुला तर माहिती आहे ना तो आपला अकलूजचा किस्सा कसा उचलला होता घरातनं त्याला आपण. तायडे 72 केसेस आहेत आपल्यावर, 72 मर्डर, खून खराबी सगळं करतो आपण. पॉकी तू पण सांग रे तू काय काय करामत गाजवली ते सांग. हे पक्या लय पकू नका मला इथं. मी सांगितलेले ती काम नीट येत करा काय. ए भावड्या कान देऊन नीट ऐक. ती मंजिरी होळीसाठी येईल आणि सत्य तिच्या आजूबाजूलाच असेल. तेव्हा सत्याला काय कुणालाच नाही कळलं पाहिजे का मंजिरीला आपण ताब्यात घेतलंय. एकदा का ती मंजिरी आपल्या ताब्यात आली तर तिला उचलायचं आणि थेट त्या डीजा बरोबर तिचं लगीन लावून द्यायचं, म्हणजे आपलं काम फक्त झालं म्हणून समजा. अगं तायडे तू काळजी करू नको. आज आम्ही तिला उचलणार म्हणजे उचलणार. हा नक्की उचला. मागच्या टायमासारखा गोळा झाला नको बरं का. तीन सांगायला लागले तुला. अगं तायडे तू 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 तुझ्या डोक्यावर हात ठेवू शपथ घेऊ का. आज तिला उचलणार म्हणजे उचलणार. आणि ती उचलली की ती फोटो तुझ्या मोबाईलवर काही येणार आज, म्हणजे तर झालं ना. हा आणि पक्या पॉकी ही काम करता नीट काळजी घ्या आणि कुणाला काही कळलं नाही पाहिजे काय. आणि एकदा काही काम फत्ते झालं का नाही का मग बघा असं नोटाचा हार तुमच्या गळ्यात घालते. हा करा. ऑल द बेस्ट. होळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. हॅपी हॅपी होली. हॅपी मॅडम. हॅपी होली. होळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅने. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुला पण शुभेच्छा मंजू होळीच्या. भारती मावशी, अहो आपण दरवर्षी सारखी रांगोळी नाही काढली यावर्षी. अगं हो, विसरलेच. आता काढूयात, मी रांगोळीचा डबा घेऊन येते. चला. ड्युटी सोडून कुठले पण काम असले की वाघमारे पुढेच असतात. हा काय नको तिकडे पडे पडे करायचं. मी रांगोळी काढू का मॅडम? मी पाण्याच्या बाटल्या बरोबर स्टेपलरच्या पेन आणू. काम काही जमत नाही. सत्या, तू काय करतोस इथं? सांगतो. मला सांगा जाधव साहेब आहेत का? आहेत. काय काम होतं पण? सांगतो, एकच मिनिट. जाधव साहेब